रविवार हा मिसळवार जरी म्हणत असलो ना तरी सुद्धा कोल्हापूरकरांच्यासाठी कुठलाही वार हा मिसळवार ठरू शकतो. इथे कित्येक ठिकाणी मिसळ मिळत असतात, म्हणजे अगदी टपरीवरती चहाची टपरी जरी असली ना तर तिथे सुद्धा अप्रतिम मिसळ मिळते. प्रत्येकाच्या मसाल्यामध्ये थोडाफार फरक असतो आणि त्याच्यामुळेच प्रत्येकाचे मिसळ जॉईंट सुद्धा फेवरेट वेगवेगळे असतात. पण आज आपण फेवरेट मिसळ जॉईंट्सबद्दल नाही तर कोल्हापूरमधल्या सगळ्यात जुन्या मिसळ जॉईंट्सबद्दल बोलणार आहोत. खासबाग मिसळ जी आहे ही अशापैकीच एक आहे. त्यांनीही त्यांचं वेगळेपण एका वेगळ्या गोष्टीने जपलेलं आहे. सो आज चला खासबागची मिसळ ट्राय करूया आणि थोडंसं या मिसळबद्दल म्हणजे कधीपासून सुरू झाली, काय त्यांनी हे वेगळेपण कसं जपलेलं आहे, या सगळ्या गोष्टींच्याबद्दल बोलूया. या हॉटेल 1945 साली जयराम बापू ढोले यांनी हॉटेल चालू केलं होतं. त्यावेळेला या हॉटेलचे मालक आहेत आत्ताचे महादेव दत्तोबा भुसडे, हे तेव्हा त्यांच्याकडे कामाला होते. तिथे ते काम करून अगदी त्याने यांना मुलासारखं वाढवलेलं होतं. त्यामुळे ते जेव्हा इथनं रिटायर झालं हॉटेलमधनं तेव्हा ह्या मालकांच्याकडं हे हॉटेल दिलं त्यांनी. हे हॉटेल पूर्वी ह्या कोपऱ्या खासबागच्या कोपऱ्याला होतं. तिथून नंतर इथे शिफ्ट केलं त्यांनी. मग मालकाने बाजारभावापेक्षा जादा पैसे देऊन ही पैसे जागा इमारत खरेदी केली. त्यांची 3 मुलं, त्या मुलांना पण धंद्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यातला तिघही ह्यात तयार झाले. त्यातले बाबूराव म्हणजे बाबूराव भुसडे हे त्यांचा 1 नंबरचा मुलगा. त्याने हे मग नंतर त्यांच्या चालू केलं. तर मग ते सतीश बघायला लागले, दुसरा भाऊ. सतीशचे 2 मुलं आणि बाबूरावचा मुलगा म्हणजे अरुण भुसडे हे हॉटेल चालवतात. हां, 60-65 सालापासून मी तरी हॉटेलमध्ये अगदी येतोय. राजा कॉलेज, प्रायव्हेट हायस्कूल, MLG हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यापीठचे विद्यार्थी अशी गेलेले आहेत. बरोबर. ते जेव्हा ते परदेशाहून परत येतात तेव्हा आवर्जून याचे मिसळ खायला येतात. आणि त्यावेळेस सुद्धा म्हणतात की पूर्वी आम्ही जशी मिसळ खात होतो तशीच मिसळ आता मला आज सुद्धा मिळते. मिसळसाठी जे मटेरियल जे वापरलं जातं ते जे कोल्हापुरातलं जे 1 नंबर जे मटेरियल असेल ते सगळं मटेरियल ते येतात. शेवचिवडा, डाळ, हरभऱ्याची डाळ आणून ती वाळवून ती दळून त्याचा ते शेव केली जाते. पोहे, कच्चे पोहे आणून ते फुलवून म्हणजे त्याचा फुलेला पोहा केला जातो. 1 नंबरचा बटाटा, कांदा, मटकी 1 नंबरची असते. 25 वर्षापूर्वी जर मिसळ खाली आणि आज जर मिसळ खाली तर या मसाल्यामुळे जर काय बदल झाला तर चवीत बदल होतोय, नाही तर कुठल्याही चवीत काय बदल होत नाही. आधी मिसळ खायच्या तेव्हा किती किंमत होती? अगदी ही मिसळ सुरुवात 8 आण्यापासून सुरुवात झाली. 8 आण्यापासून. त्यावेळी 5 पैशाला भजी मिळायची कोल्हापुरात. आणि आम्हाला समजतंय त्यावेळी ज्यावेळी आम्ही शाळेला हायस्कूलला होतो त्यावेळी 4 आणे भजी झाली आणि 1 रुपया मिसळ झाली. तर असं एवढा हा प्रवास इथनं सुरू झाला. आणि आज मला वाटतं 60 रुपयाला 60 रुपयाला मिसळ आहे. आज 60 रुपयाला मिसळ आहे. आता ह्या मिसळचं वैशिष्ट्य असं आहे, कोल्हापुरातले खासबाग मिसळ प्रसिद्ध का तर कोल्हापूरचा झणझणीतपणा जो आहे तो ह्या मिसळनं आजपर्यंत टिकून ठेवला. जो मसाला वापरायचा तो आज पण त्यांच्या घरातनं वाटून इकडे आणला जातो. गरम मसाला घरात तयार करून इकडे आणला जातो. म्हणजे हे जे त्यांनी जपले तर त्यामुळेच ते मिसळचा हे वैशिष्ट्य राहिले. पुण्या महिन्याचे लोक जर आले तर आवर्जून येऊन सांगतात की आम्हाला जरा झणझणीत मिसळ द्या, कट सकट. आम्ही जास्त कट बाजूला ठेवलेला असतो, काही लोकांना पाहिजे. आणि जी चव ठेवलेली आहे त्यातला झणझणीतपणा कमी केलेला नाही, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मागणारे लोक अजून कोल्हापुरात आहेत. आणि बाहेर येणारे सुद्धा सगळे नाट्य कलाकार जुने, म्हणजे इव्हन नाना पाटेकर तसे अलीकडचे, म्हणजे शरद बिरवळकर, राजा गोसावी, निळू फुले यांचं इथं वास्तव्य असलं की सकाळी मिसळ खायला येते. अजून सुद्धा बरेच मराठी कलाकार जर आले तर आवर्जून खासबागची मिसळ खायला येतात. संजीव कंपनीचं भेट ते म्हणजे की तुम्ही तिथे कोल्हापुरात मी 4-5 ठिकाणी मिसळ खाऊन आलोय. तेव्हा कोल्हापूरची मिसळ तुमच्या इथेच खायची राहिली आहे म्हणून शेवटी इथं आलोय. म्हणजे मग इथं आले तर म्हणजे मिसळ खाणारच्या आधी म्हणजे तुम्ही त्यावेळेला पातळबाई करायला चाललेलं होतं. म्हणजे थांबा जरा मी बघतो ते काय काय आहे. त्याने ते मसाले आपण घेतले सगळे हातात, मसाला सगळे आपण स्वतः मिसळ बनवली सगळं सगळं हलवलं. आणि वास आल्यावर म्हणले अरे काय वास येतोय म्हणले. आता म्हणले मला आयुष्यात कुठे एवढे जेवण केलं का कुठं आला म्हणले.
जमली का पण त्यांना? त्याने जमवलं की ते, मग त्यानं त्याने मिसळ खाली आणि म्हणले त्यांचं बघून त्याने केली. मिसळ खाल्यानंतर म्हणजे अच्छा, मिसळ खाल्यावर म्हणले की अशी मी ते कोल्हापुरात कुठे नाही. वा. सकाळी सकाळी मित्रांना भेटायचा प्लॅन झाला ना तर कोल्हापुरी मिसळ हमखास ठरलेली. तिथे गेल्या गेल्याच मिसळीचा जो काही घमघमाट सुटलेला असतो ना, समोर शेवचिवडा घालून तयार ठेवलेल्या प्लेट्स असतात, त्याच्यावरती कधी ती गरमागरम पातळ भाजी घातली जाईल आणि वरून तो चरचरीत कट, मस्त ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर घालून ती प्लेट आपल्यापर्यंत पोहोचेल याची वाट पाहणं सुरू असतं. मग रंगलेल्या गप्पा काही औरच असतात. एकोणीसशे 45 पासून साधारण आजोबांच्या ताब्यात हे हॉटेल जे आले तेव्हापासून 1945 पासून, त्याच्या आधीपासून सुरुवात आहे. खरं 1945ला आजोबांच्या ताब्यात आलं, तिथून ही हॉटेलची सुरुवात झाली. पण खासबाग मिसळची तुमची खासियत काय आहे? म्हणजे आम्ही आता पातळी बनवताना आम्ही आपली लोकांचा काय समज आहे, पातळी बनवताना पातळी मटकीची असते किंवा ह्याची असते, तशी नाही. आम्ही पातळी फक्त कांद्यामध्ये पातळी बनवतो. म्हणजे कोणाला सांगितलं तरी रेसिपी बनवताना त्यांना दाखवलं तरी पटणार नाही, कांद्यामध्ये पातळी होऊ शकते नुसते. ओके. पण तुम्हाला स्वतःला इंडिव्हिज्युअली मिसळ बनवता येते? हा, इंडिव्हिज्युअली मी स्वतःच बनवतो. तुम्हीच बनवता? मी स्वतःच बनवतो. ओके. आजोबा बनवत होते, आजोबांनंतर वडील आणि काका, त्यानंतर आता हे मीच बनवते पातळी. अच्छा. कुठल्या एज ग्रुप मधले लोक तसे जास्त येत असतात? अगदी 2-5 वर्षाच्या मुलापासून ते जवळजवळ 70, 80, 85 वर्षाचे एक आमच्याकडे व्यक्ती येत होते जे पूर्ण कटातली मिसळ खात होते. पूर्ण फक्त प्युअर कट मिसळ. आम्हाला बघताना पण आम्हाला अंगावर काटा येतो. म्हणजे अशा पद्धतीची पण मिसळ खाणारे आहेत. पण तुमची जर मिसळ खायची नसेल, दुसरी टेस्ट एखादी बघायची, तर तुम्ही कुठली मिसळ प्रेफर करता? आम्ही पूर्वी आधी दत्त मिसळला हे आम्ही प्रेफरन्स देतो. त्यानंतर आम्ही आता आमच्या इथं बंद असतो किंवा काय असतो तर आम्ही आहारला जातो. ओके. इथे बरेच कलाकार पण येऊन गेले म्हणून कळलं. हा, आशुतोष गवारीकर, आर माधवन, सुबोध भावे, परत गिरीश ओक, मराठी कलाकार हे वरच्यावर येत असतात. जसं आम्ही एकत्र सगळी भेटतो, मित्र किंवा आम्ही फॅमिली, आपण एकत्र जेव्हा भेटतो त्यावेळी रविवार ठरलेला असतो सकाळी ब्रेकफास्टला मिसळ खाणं. पण सगळ्यांबरोबर जी खायची मजा आहे त्यातच मिसळ खाणं हे होऊन जातं मला. त्याला फक्त एकच दिवस बुधवारी असते, साप्ताहिक सुट्टी असते. बुधवारी एक दिवस रेडिओला विश्रांती. आमचं साधारण सकाळी हॉटेल चालू झाल्यानंतर सकाळी 8-8:30 पासून संध्याकाळी 8:30-9 पर्यंत रेडिओ अगदी चालू असतो. अच्छा. पण बिग FM ऐकता? हा, म्हणजे माझा आवाज असतो? आवाज असतो. ओके. दिवसाची चरचरीत सुरुवात झाली आहे. म्हणजे अक्षरशः कोल्हापूरमध्ये इतर ठिकाणी इतकी तिखट मिसळ नसते, पण हा चरचरीतपणा काही औरच आहे. त्यामुळे अजून तुम्ही जर कधी ट्राय केलेली नसेल खासबाग मिसळ, इतकी जुनी मिसळ आहे, एकदा येऊन इथे ट्राय करा आणि तुमचा दिवस असाच सुरू करा. काय ना की कोल्हापूरमध्ये मिसळला अजिबात मरण नाही आहे. मिसळ हे कोल्हापूरकरांच्यासाठी एक इमोशन आहे.